मावळमधील दुर्गम पालेपठार गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाहीये। इथल्या ग्रामस्थांना, अगदी गरोदर महिलांनाही पाण्यासाठी 3-4 किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागते। खचलेल्या विहिरीतून गढूळ पाण्याचा वापर इथले ग्रामस्थ करतायत। इथल्या विहिरीत पडून दोघांचा याआधी मृत्यूही झाला होता। या भीषण पाणी टंचाईमुळे गावात मुली लग्न करून यायलाही तयार नाहीत। त्यामुळे सरकारनं इथल्या पाणी प्रश्नाकडे लक्ष द्यावं अशी मागणी होती आहे। पाण्याची टंचाई असल्यामुळे इथं मुलांनाही मुली भेटत नाहीत आणि कुणी मुली पण देत नाही आणि बाहेर जायचं म्हणलं तर ह्या दुर्गम भागातून एक एक महिलांना खाली 1-2 तास खाली उतरून नंतरच गाडी भेटते। आमच्याकडं आजपर्यंत कुणीही लक्ष दिलेलं नाही। मतदानासाठी किंवा निवडणुकीसाठी लोक येतात आणि परत कुणीही इथं बघत नाही। आता आमच्या इथे पाण्याचा मोठ्या प्रमाणात दुष्काळ चालू आहे, कारण आम्हाला जवळ-जवळ 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरून पाणी डोक्यावर आणावं लागतं. तेही विहिरीतून पायऱ्या उतरून व त्याच्यानंतर काढावं लागतं. आमच्याकडे जनावरं आहेत, त्यांना सुद्धा पाणी द्यावं लागतं. दिवसातून 1 ते 2 वेळा दिवसांनी पाणी द्यावं लागतं. आज मी गरोदर असून सुद्धा मला पाणी आणण्यासाठी इथे विहिरीमध्ये पाणी पायऱ्या उतरून काढावं लागतं व तेच पाणी डोक्यावर घेऊन जवळ-जवळ घरी जावं लागतं।